हाय फ्रेंड्स, स्पेशल डिशतर्फे आज मी तुम्हाला वांग्याची अशी एक भाजी दाखवणार आहे जी की तुम्ही पहिली कधी खाल्लीही नसेल आणि पाहिलीही नसेल। चला तर मग अशी युनिक पद्धतीची वांग्याची भाजी कशी करायची ते पाहूयात। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी वांगे स्वच्छ करून घेत आहे। एक्स्ट्राचा भाग त्याचा काढलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याच्या 4 फाकी केलेल्या आहेत। सर्वप्रथम आपण वांगे मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। तर त्यासाठी मसाला तयार करूयात। 3 चमचे दही, त्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। आपण मीठ नंतरही वापरणार आहोत, त्या हिशोबाने दह्यापुरतच आता मीठ टाकलेलं आहे। हे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करूयात आणि ही प्रोसेस खूप इंटरेस्टिंग आहे आणि मॅरिनेट केल्यामुळे वांग्याला जी आहे ती आंबूस अशी छान मस्त चटपटीत चव येते। ही वांगी आपण अशा पद्धतीने हाताच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने भरून घेणार आहोत किंवा स्टफ करून घेणार आहोत। तुम्ही जसं पहिली वांग्याची भाजी करायचात ही पूर्ण प्रोसेस पाहिल्यानंतर मला खात्री आहे की तुम्ही नक्की याच पद्धतीने यानंतर वांग्याची भाजी करताल। तर अशा पद्धतीने हे सर्व वांगे आपले भरून झालेले आहेत आणि मॅरिनेट करायला ठेवल्यानंतर एक 10-10 मिनिटाच्या फरकाने हे अशा पद्धतीने शेक करायचे आहेत। एकूण 20 मिनिट आपण हे मॅरिनेशनसाठी ठेवलेलं आहे। आता या पॅनमध्ये थोडंसं जास्त तेल वापरायचं आहे, रेग्युलर जसं वापरतो त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा। तर मी 3 चमचे तेल वापरलेलं आहे। पाव चमचा जिरी, दालचिनीचा तुकडा आणि 2 विलायच्या होत्या, त्याचं थोडंसं तोंड मोकळं करून त्या तेलामध्ये टाकायच्या आहेत। 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, याला मस्त आपण तळसू देऊयात। यानंतर यामध्ये 2 चमचे धणेपूड, तर्रीसाठी जी बेडगी मिरचीची पावडर वापरतो ती 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, हळद पाव चमचा। व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेऊयात। यानंतर घरामध्ये आपलं जे रेग्युलर लाल तिखट असतं ते लाल तिखट तुमच्या चवीच्या अकॉर्डिंग कितपत तिखट हवं आहे त्यानुसार हे मिक्स केल्यानंतर घरगुती तयार केलेली अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट 1 चमचा। अद्रक लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे व्यवस्थित हलवत राहूयात। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, त्याची मी मिक्सरमध्ये प्युरी तयार करून घेतलेली आहे, ती आपण यामध्ये ओतून घेऊयात आणि व्यवस्थितपणे सर्व मसाला शिजेपर्यंत आपण एक 2 ते 3 मिनिट याला आपण झाकून ठेवूयात अशा पद्धतीने। वाव, मस्तच खूप छान असा मसाला तयार झालेला आहे। आता हे जे वांगे मॅरिनेशनसाठी ठेवलेले होते ते परत एकदा अशा पद्धतीने आपण हे शेक करून घेऊयात। जो मसाला आहे तो एकदा हलवूयात आणि त्यामध्ये हे वांगे टाकून घेऊयात। वांगे टाकल्यानंतर जो खाली ज्या भांड्यामध्ये आपण मॅरिनेशनसाठी वांगे ठेवलेले होते त्या वांग्याचा मसालाही आपण यावर टाकून घ्यायचा आहे आणि वांग्यांना सर्व बाजूने मसाला लागेल अशा पद्धतीने त्याला कोट करून परत एक 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। त्याला मधनं हलवत राहायचंय जेणेकरून खालचं अंग वर आणि वरचं अंग खाली होईल आणि वांगे सर्व बाजूनी व्यवस्थितपणे छान मस्त आणि व्यवस्थित शिजतील। अशा पद्धतीने वांगी आता शिजत आलेली आहेत, तुम्ही पाहू शकता। 2 ते 3 मिनिट हे झाकून ठेवूयात। झाकून ठेवल्यानंतर आता वांगे आपले तयार झालेले आहेत। यामध्ये 1 फुलपात्र कोमट केलेलं पाणी ओतून घेऊयात। थंड पाण्याचा वापर करायचा नाहीये आणि हे व्यवस्थित हलवून घेऊयात। यामध्ये आपलं वांग आणखीन टेस्टी होण्यासाठी आपण आणखीन एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरणार आहोत, ते म्हणजे दही। हो, आपण परत एकदा दह्याचा वापर करणार आहोत। एक 2 चमचे दही यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि टाकण्यापूर्वी ते दही चांगलं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातल्या गाठी किंवा गुठळ्या फुटतील आणि ते एकजीव होईल। या दह्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती मस्त होते, मिळून येते आणि टेस्टी लागते। चवीनुसार मीठ सुरुवातीलाही थोडंसं वापरलेलं होतं, त्याच अंदाजाने परत मीठ थोडंसं वापरायचं आहे। हे व्यवस्थितपणे हलवून घेऊयात आणि एक छान उकळी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी खूप मस्त आणि अप्रतिम अशी दिसत आहे। ती जशी दिसते तशीच खाण्यासाठीही अप्रतिम अशी लागते। तर अशाच प्रकारच्या छान नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्पेशल डिश या आपल्या रेसिपी